नमस्कार मंडळी, मी आहे मेधा आणि तुम्ही ट्यून केलं आहे 90.4 ग्रीन FM आणि आपण ऐकतोय डॉक्टर्स रूम हा कार्यक्रम. मंडळी, आता काहीच दिवसात 10वी-12वीच्या परीक्षा अगदी जवळ येतील. मुलं खूप छान तयारी करतायत, प्रत्येकजण आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. बऱ्यापैकी सगळ्यांचे पोर्शन्स कव्हर झालेले असतील, रिव्हिजन्स सुरू असतील. मंडळी, हे सगळं होत असताना मुलांच्या मनावर आणि शरीरावर काही ताण येण्याची शक्यता असते, कारण त्याला अनेक गोष्टी आहेत, अनेक कारणं देखील आहेत. पण हे सगळं टॅकल करत त्यांचं स्वास्थ्य चांगलं राहील, त्यांचं शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य दोन्ही चांगलं राहील या दृष्टिकोनातून त्यांनी काही प्रयत्न केले पाहिजेत का? त्यांच्या मनावर कशाचा परिणाम होऊ शकतो किंवा त्यांचं शारीरिक आरोग्य कोणत्या कारणाने बिघडू शकतं, या सगळ्याचा विचार आज आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून करणार आहे. आणि आज आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत डॉक्टर वैजयंती आफळे, ज्या बालरोग तज्ज्ञ तर आहेतच, पण त्यांनी टीनएज काउन्सिलर म्हणून अनेक वर्ष गेली काम केलेलं आहे. तर त्यांच्याकडून आज आपण हे जाणून घेऊया, कारण ही सगळी जी मुलं आहेत ना, ही टीनएजर्स असतात. ही धड लहान नसतात, धड प्रौढ नसतात, त्यामुळे यांचा विचार असे पक्के झालेले नसतात. खूप मोठा मानसिक गोंधळ असू शकतो. सगळ्यांच्याच बाबतीत होतो असं नाही, पण काही मुलांच्या बाबतीत मी नेमकं काय करू, माझं काय चुकतंय का, की मी बरोबर आहे, हे कळत नसतं. मग अशा वेळेला आपण या टीनएजर काउन्सिलरचं मार्गदर्शन जर घेतलं तर नक्की या मुलांना त्याचा फायदा होणार आहे, विशेषतः त्यांच्या या परीक्षा तोंडावर आलेल्या असतानाच्या काळामध्ये. तर आज डॉक्टर वैजयंती आफळे तुम्ही इथं आलात आणि तुमचं या कार्यक्रमात आधी मी मनापासून स्वागत करते. धन्यवाद. आणि 10वीची मुलं तर खूपच मनानं अशी धड कोळी नाही, धड परिपक्व अवस्था नसते त्यांची. तर अशा वेळेला त्यांना मार्गदर्शन करणं फार महत्त्वाचं असतं. पण पहिल्यांदा आपण त्यांना सांगूया की त्यांचं शारीरिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी त्यांनी काय काय गोष्टी केल्या पाहिजेत. तर सर्वप्रथम मला इथे हा प्लॅटफॉर्मवर बोलायची संधी दिल्याबद्दल मी आभार मानते. आणि त्याच्यानंतर आपण आता जर तुम्ही विषय हे परीक्षेचा हा आपण सुरू केलेला आहे, तर शारीरिक आरोग्य या टीनएजमधल्या मुलांचं हे खूप म्हणजे महत्त्वाचं आहेच. पण त्यात करून आता आपण ही जी परीक्षेची पूर्वतयारी म्हणतो, यात शारीरिक आरोग्य खूपच म्हणजे अगदी आपल्या नेहमीच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर मुलं आजारी पडून उपयोग नाही. बरोबर. कारण ही जर आजारी पडली तर ती अभ्यासाचे 2-3 दिवस जातात, तेवढा अभ्यास बुडतो. काही प्रिलिम्स असतात किंवा क्लासेस असतात ते बुडतात. तर त्यामुळं मुलांनी आजारी न पडणं हे त्या दृष्टीनं म्हणजे पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं मला वाटतं. बरोबर. आणि शारीरिक आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे म्हणजे आहार. तर आत्ताच आपण जे तुम्ही म्हणालात की ही टीनएज या वयातली मुलं अशी कन्फ्युज्ड असतात, तर मग त्यांना असं नॅचरलीच असं आपण म्हणतो बोर होतं, हे नेहमीचं रुटीन बोर होतं, पोळी भाजी बोर होती. मग बाहेर खाणं किंवा थोडंसं मसालेदार चमचमीत चेंज हवा असतो, हे नॅचरल आहे या एजमध्ये. पण आत्ता आपण ही परीक्षा फोकस केल्यामुळे ह्याच्यासाठी याचा थोडंसं जरा आपल्याला विचार करायला लागतो. नक्कीच. हां, तर एकतर म्हणजे फूड हायजीन, आपण जे बाहेरचं ही मुलं खातात त्याचं कितपत मेंटेन्ड असतं आपल्याला माहिती नाही. त्यातून काही जंतू संसर्ग होऊन काही डायरिया किंवा काही हेपॅटायटिस काही होऊन ही मुलं आजारी पडू शकतात. त्या दृष्टीनं आपण हे बाहेरचं फूड टाळणं महत्त्वाचं असतं. दुसरं म्हणजे शक्यतो घरी केलेलं पोषक आणि कमी मसालेदार फूड मुलांनी घ्यावं असं मी सगळ्या म्हणजे विशेषतः आईला हे सांगणं महत्त्वाचं असतं. मुलं आईचं ऐकत नाही, मी थोडं दाबेली खातो, वडापाव खातो, ठीक आहे, पण या पदार्थांमुळं काही वेळा त्यांची पचन संस्था बिघडून ॲसिडिटी, पित्त होणं, हे सगळे त्यातून प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर आपण काय करू शकतो की मुलांना कन्व्हिन्स करणं की ही टेम्पररी फेज आहे, हे 1-1.5 महिना तू जरा कंट्रोल कर, त्याच्यानंतर त्याच्यानंतर सुद्धा कंट्रोल करायचंच आहे, पण आत्ता खूपच गरजेचं आहे. आणि याला ऑप्शन्स आहेत की हे जे काही तुला खावंसं वाटतं हे आपण घरी करूया, घरी सगळे मिळून ते खाऊ, आणि शक्यतो तू ह्याची फ्रिक्वेन्सी कमी ठेव. एक्झॅक्टली. तर हे करणं खूप गरजेचं आहे. हे सगळं जरी आपण आहार वगैरे त्यांचा आपण प्लॅन केला तरी काही गोष्टी म्हणजे मला मुद्दाम सांगाव्याशा वाटतात की या मुलांचा कल असतो की थोडंसं ते ब्रेकफास्ट स्किप करण्याकडं त्यांचं, म्हणजे उशिरा झोपतात, उशिरा उठतात, मग ब्रेकफास्ट करत नाहीत. आणि मग जे आपलं हे एक रिदम आहे, बॉडी रिदम,
हा सगळा डिस्टर्ब होतो. बर. तर आपला एक मेटाबॉलिझमच्या दृष्टीनं ब्रेकफास्ट हा खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे एक आपली हायपोग्लायसिमिया ओव्हरनाईट झालेला असतो, मेंदूचं कार्य चांगलं व्यवस्थित सकाळी उठल्यावर सुरू होण्यासाठी, त्यासाठी ब्रेकफास्टचं खूप महत्त्वाचं स्थान आहे. तर तो ब्रेकफास्ट आणि तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन ह्याच्यात आपण म्हणू की पोहे, उपमा, थालीपीठ, शिरा घरी केलेला किंवा पोळी भाजी, फळं, सॅलड हे असे पौष्टिक किंवा ज्यातून काहीही शारीरिक मुलांना अपाय होणार नाही असं आपण प्रिफर करणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. इथे तुम्ही 2 गोष्टी सांगितल्यात की पहिली गोष्ट म्हणजे त्यांचा आहार हा घरात बनवलेला असला पाहिजे जेणेकरून त्यांचं आरोग्य बिघडणार नाही. आणि दुसरी गोष्ट मंडळी महत्त्वाची आत्ता मॅडमनी सांगितली आपल्याला की अल्पोपहार म्हणजे आपला नाश्ता किती महत्त्वाचा आहे. उठल्यानंतर मुलांचं काही दूध वगैरे असेल किंवा जे घेतल्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी काहीतरी व्यवस्थित आहार, घरगुती आहार घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याचं कारण पण त्यांनी सांगितलं. पण बऱ्याचदा असं ऐकतो की नाश्ता स्किप केला आणि पटकन क्लासला निघून गेलं किंवा अभ्यासाला बसलं, इतका पण वेळ नाही आहे मला, तर असं न करता त्यांनी नाश्ता घेणं फार महत्त्वाचं आहे हे लक्षात येतं. आता झोप पण म्हणाला तुम्ही की मुलं उशिरा झोपतात, याबद्दल काय सांगाल? कारण काही जणांना वाटतं की मी खूप उशिरापर्यंत बसून अभ्यास करेन आणि मग सकाळी खूप वेळ झोपू शकेन मी, म्हणजे मला सकाळचा तो डिस्टर्बन्स सगळा घरातला आवाज नकोय. किंवा काही मुलांचं असतं की मी लवकर झोपेन आणि पहाटे उठेन. तर ही कोणती गोष्ट यातली योग्य आहे, काय सांगाल तुम्ही? म्हणजे झोप पूर्ण व्हावी या दृष्टिकोनातून. झोप आत्ता जे तुम्ही म्हणालात की उशिरा झोपणं आणि उशिरा उठणं हे या एजमध्ये खूप कॉमन असतं. अच्छा. ॲक्च्युली झोप ही काय आहे, शरीर आणि मनाच्या रिज्युविनेशनसाठी सगळ्यांना, म्हणजे आपल्याला, मोठ्या लोकांना सुद्धा आणि त्या वयात आणि विशेषतः परीक्षेच्या वेळी तर ती खूपच महत्त्वाची आहे. म्हणजे मेमरीसाठी आहे, परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी, कॉन्फिडन्स लेवल वाढण्यासाठी, या सगळ्यासाठी चांगली झोप ही म्हणजे अत्यंत गरजेची आहे. पण या सगळ्यामागे एक कन्सेप्ट ऑफ स्लीप हायजीन आम्ही जो म्हणतो, म्हणजे आपण आता फूड हायजीन तर आपल्याला माहिती आहे, बरोबर, पण तसाच एक स्लीप हायजीन हा कन्सेप्ट आहे की ह्याच्यात कंटिन्युअस स्लीप फ्रॉम 10 PM to 6 AM. आता 10 PM ला झोपणं हे म्हणजे इट इज अ फॅन्टसी, ते काही होऊ शकणार नाहीये. पण निदान तुम्ही 11-11:30 झोपा, एक सकाळी 7 उठा, कंटिन्युअस झोप घ्या. आपण बऱ्याच वेळा बघतो की आईवडिलांना मुलं गुड नाईट म्हणतात, झोपतात आणि त्यांचे सेलफोन हे सुरू असतात, स्क्रीन सुरू, सोशल मीडिया सुरू असतो, ही मुलं 2:30-3 जागी राहतात, मग उशिरा उठतात. आणि मग आईवडिलांनाही वाटतं की हां असेल, अभ्यास करत असेल, पण म्हणजे त्या झोपेचा त्यांच्या मेंदूला म्हणावा इतका उपयोग होत नाही. ही जी अनियमित झोप आहे त्याचा उपयोग होत नाही. तर मला असं पालकांना सांगावं असं वाटेल की हे स्लीप हायजीन जे आहे ते निदान एक 90% का होईना जर आपण पाळलं की तू दिवसा इतर काही वेळ सध्या न घालवता जास्तीत जास्त वेळ अभ्यास कर, लवकर जेवण कर, लवकर झोप, तर मेंदू म्हणजे फ्रेशनेस जो आहे तो वाढेल आणि कार्यक्षमता पण वाढेल असं मला वाटतं. अच्छा अच्छा. तर हे स्लीप हायजीन मेंटेन करणं किंवा तो रिदम स्लीपचा मेंटेन करणं गरजेचं आहे. आता डॉक्टर सांगतात की वयाच्या कुठल्याही अवस्थेत असेल तर तुमचा व्यायाम खूप महत्त्वाचा आहे. आणि एरवी इतर वेळी ही मुलं काही वेळेला स्पोर्ट्समध्ये असतात, म्हणजे त्यांना आवड असते स्पोर्ट्सची, किंवा एकूणच मित्रांबरोबर एक तास त्यांनी स्पेंड करायचं ठरवलं असतं की मग काही ग्राउंडवर जातील किंवा बॅडमिंटन खेळतील, काही खेळ त्यांचा असतो. पण 10वी-12वीची परीक्षा म्हटलं की मुलांवर इतकं रिस्ट्रिक्शन घातलं जातं की ते त्यांचे छंद, त्यांचे खेळ, ग्राउंड ॲक्टिव्हिटी सगळं स्टॉप केलं जातं. तुम्ही काय सांगाल, या सगळ्या पालकांना काय सल्ला द्याल की त्यांचा जो व्यायाम आहे या गोष्टीतून होणारा, तर तो मग पूर्ण थांबला जातो, त्याचा परिणाम काही त्यांच्या तब्येतीवर किंवा मानसिक अवस्थेवर होतो? काय सांगाल तुम्ही एक तज्ज्ञ म्हणून? आहे, या व्यायामामुळे एन्डॉर्फिन्स म्हणून आपल्या मेंदूमध्ये काही स्त्राव असतात जे व्यायामामुळं स्त्रवले जातात. तर त्या एन्डॉर्फिन्समुळं आपलं मूड इलिव्हेशन होतं, अँझायटी कमी होते किंवा एकंदर एक फील गुड फॅक्टर जो असतो तो येतो, नैराश्य कमी होतं, हे सगळं होतं.
पण ह्याच्यासाठी एक 30 ते 35 मिनिटं व्यायाम, थोडंसं लाईट वॉकिंग त्या मुलांनी केलं, जॉगिंग केलं, अगदी बाहेर नाही गेली, घरी दोरीच्या उड्या मारल्या किंवा मोकळ्या हवेत थोडी जाऊन आली तरी हे चांगलंच आहे. तुम्ही जे म्हणताय ती स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी, यामुळे ती मुलं फ्रेश होतात, नक्कीच चांगलं होतं. याला अगदी मुद्दाम म्हणजे रिस्ट्रिक्शन करणं काही योग्य नाही आहे. फक्त काय आहे की अगदी फिजिकली जर ती फटीग झाली, एक्झॅक्टली, हां, तर हा म्हणजे आता आपण जे बोलतोय हे जानेवारी आता येणार, तर जानेवारी फेब्रुवारी म्हणजे अगदी एक्झामचे दिवस जवळ आलेले आहेत. तर एवढी काळजी घेतली तर मला वाटतंय की काही तसा काही प्रॉब्लेम येणार नाही. जर एक 30 ते 35 मिनिटं मुलांनी ॲक्टिव्हिटी केली, एक्झॅक्टली, हां, त्या पिरियडमध्ये त्यांनी पाणी व्यवस्थित पिलं, हायड्रेशन व्यवस्थित मेंटेन झालं, बाकी त्यांच्या खाण्यापिण्यात आपण म्हणतोच फळं वगैरे असली तर ती व्हिटॅमिन्स वगैरे त्यांना ती मिळत राहतील, त्यामुळे थकवा जाणवणार नाही. इतका जर शारीरिक हालचाल केली तर ती उपयुक्तच आहे. नक्कीच, नक्कीच. म्हणजे मंडळी, तुमच्या हे लक्षात आलं का, त्यांना रिस्ट्रिक्शन कशावर घालायचे, तर अति व्यायामावर किंवा अति खेळणं, अति धावपळीवर आपल्याला थोडंसं रिस्ट्रिक्शन आणायला हरकत नाही. पण त्यांच्या शारीरिक हालचाली थोड्याफार होणं किती गरजेच्या आहेत, सगळ्याच एकूण त्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, हे आत्ता मॅडमनी सांगितलं. त्यांचं शारीरिक आरोग्य, शारीरिक स्वास्थ्य किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं सांभाळायचं आहे आपल्याला, आपण पालक असू किंवा स्वतः मुलं, तर हे आपल्याला लक्षात आलं. पण जसं शरीर स्वस्थ पाहिजे तसं आपलं मनसुद्धा स्वस्थ पाहिजे, आपलं मानसिक आरोग्य चांगलं पाहिजे. ते मानसिक आरोग्य कोणकोणत्या तराजूत तोललं जातं, म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं मानसिक आरोग्य या मुलांच्या बाबतीत, आणि मग कोणकोणते फॅक्टर अफेक्ट करतात त्यांच्या या मानसिक आरोग्याविषयी, तर ते आपण बोलूया. कारण आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वैजयंती आफळे, ज्या स्पेशली टीनएजर काउन्सिलर म्हणून काम करतात. मॅडम, तुम्ही काय सांगाल, त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यासाठी त्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे आणि नेमकं काय होऊ शकतं या काळात त्यांच्या बाबतीत? ॲक्च्युली हा जो पिरियड आहे टीनेज, या वयातली ही मुलं आपण म्हणतो की मानसिकदृष्ट्या कायमच अशी कन्फ्युज्ड असतात किंवा त्यांचं स्टेबल नसतं मन. साधारण 21 वर्षानंतर ह्यांचे विचार किंवा मन हे सगळं मॅच्युअर व्हायला लागतं. नेमकं 10वी आणि 12वीची ही वर्ष अशी असतात की या महत्त्वाच्या परीक्षा असतात आणि या मुलांनाही फेस करायला लागतात. बरोबर. तर हा जो मानसिक ताण आपण आता बघतो सगळीकडे, ही रॅट रेस आहे, इकडे ॲडमिशन, हे नीट आहे, JEE, एवढ्या एक्झाम्स, म्हणजे काही वेळा असं वाटतं की किती लहान वयात या मुलांना केवढ्या ताणाला सामोरं जायला लागतं. म्हणजे आपल्या पिढीच्या मानाने आपण विचार करता ही मुलं खूपच स्ट्रेस खाली असतात. पण हे अनअवॉइडेबल स्ट्रेस आहे, बरोबर, याचा काहीच आपण म्हणजे करू शकत नाही या सिस्टीममुळे. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं की आता मी पालकांना डायरेक्टली असं काही मला हे फोकस करायचं नाही आहे, पण पालक जबाबदार असतात. काही वेळा पालकांच्या अतिरिक्त अपेक्षा, म्हणजे आपल्या मुलाची कुवत काय आहे, त्याची आवड काय आहे, याचा विचार करून आपण त्याला त्याचा अभ्यास किंवा हे याच्याबद्दल, म्हणजे असं नाही की तुम्ही अगदी मुलांना लेट गो असं करावं, तू काहीच करू नको, असं नाही आहे. पण हा जो आपण ताण मुलांना देतो तो झेपण्याची त्याची कितपत कुवत आहे, हा पण थोडा पालकांनी विचार करावा असं मला नक्कीच वाटतं. कारण मी खूप मुलं या ताणामुळं सफर झालेली बघते नेहमी. दुसरं म्हणजे महत्त्वाकांक्षी असतात पालक, ते स्वतः आयुष्यात खूप सक्सेसफुल असतात, त्यामुळे ते मुलांकडून तशा प्रकारची अपेक्षा करत असतात. काही वेळा म्हणजे बहीण भावांची किंवा मित्रमैत्रिणींची तुलना, की तो बघ कसा करतो, त्याला एवढे मार्क पडले, असं नकळत होऊ शकतं. म्हणजे ह्याच्यात काही असं ते जाणून बुजून करतात असं नाही, त्यांनाही असं वाटतं की आपल्या पाल्यांनी छान काहीतरी करावं म्हणून. पण हे करताना हे थोडंसं बॅक ऑफ द माइंड पालकांनी सुद्धा विचार करावा असं मला वाटतं. आता ज्यावेळी आपण विद्यार्थ्यांच्या फॅक्टर्स विचारात घेऊ, तर विद्यार्थ्यांनी की आपली अभ्यासाची पद्धत बरोबर आहे का, हे म्हणजे शिक्षकांची त्यांनी तसं इंटरॅक्शन करून ते म्हणजे लक्षात घ्यायला पाहिजे. काही वेळा विद्यार्थ्यांना विषय समजलेलाच नसतो बेसिक, आणि नुसतं पाठांतर करत असतात, तर तसं पण गरजेचं नाही. काही वेळा रिव्हिजन करत नाही आणि मुलं वाचत जातात पण त्यांना त्यातलं काही आकलन झालेलं नसतं. तर असं काही होतंय का, हे पण विद्यार्थ्यांनी
स्वतः एक त्याचं मूल्यमापन केलं पाहिजे, शिक्षकांची इंटरॅक्शन करायला पाहिजे, ओपन व्हायला पाहिजे. हां, एक्झॅक्टली. संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. अजून मी सांगेन की टाइम टेबल हे मस्ट आहे. म्हणजे मुलं करत राहतात, असं नाही की मी इतक्या दिवसात हा विषय संपवीन, मग पुढच्या विषयाला हे करीन, किंवा एकंदर दिवसाचं टाइम टेबल करताना सुद्धा या विषयाला एवढा वेळ देईन, मग कंटाळा आल्यावर थोडंसं मी लँग्वेजेसकडं वगैरे, म्हणजे थोडं माझं त्यातून रिक्रिएशन पण होईल, असं काहीतरी प्लॅनिंग मुलांनी केलं पाहिजे. तेवढी ही मुलं नक्कीच मोठी असतात. बरोबर. अगदीच वाटलं तर त्यांनी शिक्षकांची मदत घेणं पण गरजेचं असतं. तर या गोष्टी म्हणजे पालक आणि विद्यार्थी हे म्हणजे सुधारणा करू शकतात. अगदीच वाटलं तर ते आमच्यासारख्या काउन्सिलरची त्यांनी मदत घेतली तरी आम्ही त्यांना सांगू शकतो की काय ॲक्च्युली करायला हवं, असं मला वाटतं. बरोबर. आता तुम्ही म्हणालात की जसं मुलांना आईवडिलांचं पण प्रेशर असतं आणि विशेषतः आईवडील खूप सेटल्ड चांगल्या पोस्टवर असतील किंवा प्रोफेशनल चांगल्या ह्याच्यावर असतील, तरी पण त्यांचं प्रेशर मुलांवर असतं आणि मुलांचं पण एक आतल्यात असतं की माझे आई बाबा इतके मोठे वकील, डॉक्टर किंवा इंजिनियर आहेत, त्यांचं इतकं नाव आहे आणि ते जर माझ्या हातनं झालं नाही तर मी काय करू. मग अशी मुलांना पण एक तो न्यूनगंड येतो किंवा ती त्याचा विचार करत राहतात, त्याची काळजी करत राहतात. मग अशा वेळेला आपण मुलांना काय सांगूया की, आणि कारण या सगळ्या गोष्टीचा त्यांच्या शारीरिक अवस्थेवर आणि मानसिक अवस्थेवर परिणाम होत असतो, अशा वेळेला त्यांनी हे सगळं कसं टॅकल करायला पाहिजे? आता हे जे तुम्ही म्हणालात, ही सगळी जी एक्झाम अँझायटी आहे याच्या मागची आपण कारणं बघितली की पालक म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा, तर या सगळ्या एक्झाम अँझायटीमुळं नकळत त्यांच्या शरीरावर पण परिणाम होत असतात. बरं. आणि आपल्याला वाटतं की हे म्हणजे काय आहे, ही लक्षणं शरीराची आहेत, पण बेसिकली म्हणजे मनातूनच ते डिस्टर्ब झालेले असतात. तर ही समजण्याची एक ही म्हणजे एक मला काय वाटतं की थोडीशी लक्षण ही ट्रिकी सिच्युएशन आहे की आता या मुलाचं डोकं दुखतं, त्याला मळमळतं, भूक लागत नाही, तो असा फ्रेश असा नसतो, धडधडतं बऱ्याच मुलांना, पेपरला जायचं या विचाराने सकाळपासून धडधडतो, थोडं हातपाय थरथरतात, घाम येतो, काही मुलांना चक्कर येते अगदी, जर मुलं खूप सेन्सिटिव्ह असली आणि हे अशा एक खूप मुलं आम्ही बघतो. तर आपल्याला कसं आहे की ह्याच्या मागं शारीरिक कारणं आहेत का, ह्यानं खूप टेन्शन घेतलंय, का टेन्शन घेतलंय, हे सगळं इव्हॅल्युएट करणं खूप गरजेचं आहे. आणि हे जेव्हा प्रॉपर होईल की नाही ह्याचं टेन्शन जास्त आहे, तर त्या दृष्टीनं आपण म्हणजे प्रयत्न करू की त्याच काही काउन्सिलिंगची गरज असेल तर, किंवा मी तुम्हाला म्हणजे मगाशी जे म्हटलं की इंटरॅक्शन शिक्षकांची, त्याच्या पियर्सशी, त्याच्या मित्रमैत्रिणींची, त्याच्या पालकांची, त्याचं इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे, मोकळं होणं खूप गरजेचं आहे. हे आतल्या आत जे मुलांना टेन्शन राहतं त्यामुळं या टेन्शनचे त्यांच्या शरीरावरचे परिणाम होऊन मग त्यांचा एक्झाममधला परफॉर्मन्स कमी पडू शकतो. तर हे सगळं कमी होण्यासाठी मी असं सांगेन की आता आहार किंवा व्यायाम, झोप यांना सुद्धा आपण अगदी कमी महत्त्वाचं असं म्हणून उपयोग नाही. हे अत्यंत महत्त्वाचे फॅक्टर आहेत की हे जर बॅलन्स राहिले तर त्याचं मानसिक आरोग्य निश्चितच चांगलं राहील. आणि स्पेसिफिकली मानसिक आरोग्यासाठी म्हणजे काही मेडिटेशन करणे, एक 10 मिनटं काही डीप ब्रीदिंग टेक्निक्स असतात ती करणे, किंवा आपण जे म्हणतो माइंडफुलनेसचं टेक्निक, किंवा म्हणजे कॉन्फिडन्स लेव्हल आपली आपण वाढवणे, या सगळ्या गोष्टी या त्या म्हणजे पर्सन किंवा स्टुडंट स्पेसिफिक अशा आपण करू शकतो. ओके. आणि त्याच्यासाठी जरूर पडली तर आपण काउन्सिलरची हेल्प पालकांनी घेणं केव्हाही चांगलं असतं. बरोबर. आता एक प्रश्न माझ्या मनात इथे येतो की आपल्या मुलांना हे जे सगळे त्रास होत आहेत, तुम्ही डोकं दुखणं, मळमळणं किंवा आतून ते प्रचंड घाबरलेले असतात, भीती वाटत असते, तर हे पालकांनी खरं तर ओळखायला पाहिजे. मग नाहीतर एकदा असं होतं की पालक म्हणतात ही काय तुझी नाटकं चालली आहेत आणि तुला परीक्षाच द्यायची नाही, तुला अभ्यासच करायचा नाही म्हणून ही कारणं सुचतायत. अशा वेळेला आपण पालकांना काय सल्ला देऊया? कारण इथे त्यांच्या मनामध्ये तुम्ही म्हणालात की ओपन होणं, संवाद साधणं खूप महत्वाचं आहे. तर अशा वेळेला हे रिलेशन खूप चांगल्या पद्धतीनं उमलावं त्या दोघांमधलं, पालक आणि मुलांमधलं. तर आपण तिथं पालकांना काय सल्ला देऊया? आता हा थोडासा अवघड प्रश्न आहे, कारण अगदी या 10वीच्या 12वीच्या या उंबरठ्यावर असं रिलेशन एकदम होणं
पालकांचं असं अशक्य आहे. ही गोष्ट पहिल्यापासूनच हे रिलेशन आणि की मुलांना सुद्धा की काहीही झालं तरी माय पेरेंट्स आर विथ मी, ही भावना त्यांच्या मनामध्ये आधीपासून जोपासली गेली पाहिजे. पण ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात ती प्रत्येक घरात कमी जास्त असू शकते. तर आत्ता या पिरियडमध्ये तरी आपण मुलांना म्हणजे काय आपण म्हणतो की जास्त रागवणं, जास्त त्यांना इरिटेबल करणं किंवा त्यांचा इन्सल्ट करणं अशा काही गोष्टी न करता त्यांना समजून घेणं हे या पिरियडमध्ये तर खूप महत्त्वाचं आहे. किंवा मुलांची चिडचिड होत असेल काही वेळा टेन्शनमुळं किंवा काही, तर तुझी काय चिडचिड होतीये, तुला काय प्रॉब्लेम आहे, मग आपण शिक्षकांकडे जाऊया का, असा थोडंसं म्हणजे क्वालिटी टाईम पालकांनी काढायला पाहिजे की मुलांच्या सोबत थांबायला पाहिजे. आपले आईवडील नुसते आपल्या सोबत आहेत या कल्पनेनी सुद्धा बरंचसं टेन्शन कमी होतं. तर हे करणं गरजेचं आहे, क्वालिटी टाईम आणि क्वांटिटी टाईम. पण आता क्वांटिटी, आता पालक पण सगळे बिझी आहेत आणि आपण म्हणजे शक्य नाही आहे, पण निदान क्वालिटी टाईम देऊन तुम्ही जास्तीत जास्त सुसंवाद करा. आणि शिक्षक, मित्रमैत्रिणी सगळ्यांपेक्षा एक नंबर म्हणजे पालकांची जेव्हा सुसंवाद असतो त्यावेळी ते मूल खूप असं कम्फर्टेबल असतं सगळ्या अभ्यासाच्या आणि ह्याच्या बाबतीत, असं मला वाटतं. बरोबर. एकूण जाता जाता या सगळ्यांना, आपण ह्या मुलांना असेल किंवा पालकांना असेल, जाता जाता एखादा काय संदेश देऊ शकतो आपण? संदेश मला एवढाच द्यायचा आहे की ही एक टेम्पररी फेज आहे, 2 महिने 3 महिने 4 महिने आयुष्यातली, आणि ह्याचा पुढच्या आयुष्याच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचा वाटा आहे. तर पालकांनी आणि मुलांनी सुद्धा हे मनातून समजून घ्यायला पाहिजे की ही फेज, याचा बाऊ न करता पॉझिटिव्हली स्वीकारणं आणि पॉझिटिव्हली त्याच्यावर रिॲक्ट होणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि ह्यातून आपण आपला फायदाच होणार आहे. म्हणजे शेवटी एंड ऑफ द डे ह्याच्यामुळेच आपण पुढे जाणार आहोत. तर आपण ह्याची पॉझिटिव्हिटी लक्षात घेऊन त्याच्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ते आनंदाने करत राहणं, पॉझिटिव्हली करत राहणं हेच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. नक्कीच. मंडळी, आत्ता जी पालक मंडळी आहेत ज्यांची मुलं 10वी-12वीच्या उंबरठ्यावर आहेत, आता त्यांच्या परीक्षा येऊ घातल्यात, अगदी तोंडावर आल्यात, तर अशा वेळेला आपल्या मुलांनी आणि आपण स्वतः काय काय करायला पाहिजे, एक तज्ज्ञ म्हणून डॉक्टर वैजयंती आफळे यांनी इतकं व्यवस्थित आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा बाऊ न करता पण खूप सिरियसली या गोष्टींकडे, कारण 10वी-12वी तुमच्या पुढच्या भविष्याच्या पहिल्या पायऱ्या आहेत, तर त्या मुलांना समजावून सांगून किंवा त्याचं महत्त्व खरं तर माहिती असतं, पण त्याचा खूप त्यांच्यावर दबाव न पडता किंवा प्रेशर न वाटता त्यांनी ते आनंदानं केलं आणि ह्या 2 पायऱ्या त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या पायऱ्या त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडल्या, तर पुढचं सगळं आयुष्य आणि जे त्यांचं करिअर आहे ते खूप उत्तम असणार आहे याची खात्री आपण मुलांना द्यायला पाहिजे. आणि जो एक विश्वास पालकांच्यात आणि मुलांच्यात पाहिजे तर तो आपण आपल्या मुलांना द्यायला पाहिजे. आणि इथंच आपण निम्मी लढाई जिंकलेली असतो असं म्हणायला हरकत नाही. आणि या सगळ्या गोष्टी डॉक्टरनी आपल्याला खूप व्यवस्थित समजावून सांगितल्यात, आपण त्या नक्की फॉलो करूया. म्हणजेच नक्की ही 10वी-12वीची मुलं त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं ठेवून या परीक्षांना पण खूप छान पद्धतीनं तोंड देतील आणि ती पुढं चांगल्या पद्धतीनं पास होऊन पुढचं आयुष्य त्यांचं चांगलं जाईल असं म्हणायला हरकत नाही. डॉक्टर, तुम्ही इथं येऊन हे खूप, खरं तर या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि खूप सोप्या आहेत, खूप काही फार अवघड नाही आहेत, पण पालकांनाही काही वेळेला लक्षात येत नाही. तर नेमक्या त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे येऊन सांगितल्यात. खूप मनापासून धन्यवाद.